धनु राशी आणि मीन राशी ह्या दोन्ही गुरुच्या राशी आहेत. या दोघांचे गुणही चांगले येतात, वैचारिक पात्रताही चांगली जुळते. आणि समजा आपण जर या दोघांचा विवाह जुळवला तर होतं काय की या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत. ओके. द्विस्वभावामध्ये काय होतं की दोघांचीही मतं ठाम नसतात. अच्छा. दोघेही एक मतावर कधी येत नाहीत. मग असे दोघं जर एकत्र आले तर काय होईल? विवाहाची मानसिकता नाही जुळणार, म्हणजे विचार कुठल्याही एका विचारावर हे नाही राहणार. मुलींना प्रश्न पडतो की लग्नानंतर माझा संसार व्यवस्थित चालेल का, माझ्या नवऱ्यासोबत सतत भांडणं होतील की नाही, सासरकडून मला कशा प्रकारची वागणूक मिळेल. तर या सगळ्या गोष्टी पत्रिकेतून कळू शकतात ज्योतिषशास्त्रात. किंवा पत्रिकेत असं काही आहे का की ज्यातून आपल्याला समजू शकतं की पती असो किंवा पत्नी असो यांचे विवाहबाह्य संबंध असू शकतात किंवा नसू शकतात, या गोष्टी पत्रिकेतून कळतात. गुरुग्रह जर लग्नस्थानावर दृष्टी टाकत असेल किंवा गुरुग्रह शुक्राच्या समोर असेल किंवा शुक्राच्या युतीमध्ये असेल तर शुक्र जर ती भावना निर्माण करत असेल, आकर्षण निर्माण करत असेल दुसऱ्या व्यक्तीबद्दल, तर अशा वेळी गुरु सांगतो की नाही तुझं चुकतंय. मग अशा वेळी ती व्यक्ती कुठेतरी थांबते. पत्रिकेतून आपल्याला घटस्फोटाचे योगही कळतात. बिलकुल बिलकुल करतो, बिलकुल. आता मुलं मुलांच्या प्रेमात पडतात, मुली अगदी मुलींच्या प्रेमात पडतात किंवा या पलीकडे जाऊन जे LGBTQ हे असतात समाज, त्यात वेगवेगळ्या गोष्टी आल्या. तर मग हे जे समलिंगी प्रेम असो किंवा मग काही जण ट्रान्सजेंडर असतात, त्यांचीही लग्न झालेली आपण पाहिलेली आहेत. तर मग या प्रेमाबद्दलचे जे योग असतात किंवा ती व्यक्ती पुढे जाऊन अ, तसा स्वीकार करू शकते आपल्या शरीराचा, त्याला पत्रिकेतून काही कळू शकतं का आपल्याला?